त्यांनी शास्त्र वेद पुराण याचीच अभ्यास केली, याचीच उपासना केली. त्या विठ्ठलपंत कुलकर्णीच्या पोटी आणि रुक्मिणी पंतांच्या कुलकर्णीच्या पोटी ज्ञानोबा जन्माला येणार. शास्त्र वेदाचं पूजन करणारी माणसं आहेत ही. हा अधिकार लक्षात घ्या. आयुष्यभर जिने मालिका बघितल्या तिच्या पोटी गबाळ विचित्रच येणार आहे दादा, आहे की नाही का? एखाद्या आईला म्हणलं ना नका लेकराला मोबाईल देत जा, तेवढंच नादी लागतंय, नाहीतर कामच करत येत नाही. नादी लावती मग थोडे वेळ देत जा. एकदा घेतला की कोणाच्या बापाचं ऐकत नाही, तुझं ऐकत नाही ना, तुझं पाठीमागच्या तुमचं ऐकत नाही ना. अगं 45 तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही, ऐकत नाही. वेळात काढता का ग? अधिकार नाही तुमचा, तुम्हालाच कळलं नाही. तुकोबारायांची बायकोची जाऊ आले का जागेवर? तुम्ही जागेवर आले का? तुकोबाची बायकोची जाऊ अधिकार सांगते बरं. तुकोबारायांची बायकोची जाऊ कधीच नवऱ्याला खाऊ घातल्याशिवाय खाल्लं नाही तिनं. लय श्रीमंत घरची नेकदार आहे, पण नवऱ्यालाच खाऊ घालायची, भाकरी करायची, चौकात उभा राहायची, प्रत्येक वाटेला कान लावायची. ज्या वाटेत विठ्ठल विठ्ठलाचं नामघोष येईल त्या वाटेनं जायचे. कारण माझ्या तुकोबाराच्या मातीवर चालायचंय, ते मातीचे रज सुद्धा माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन करायचंय. हा अधिकार माझ्या तुकोबारांचा होता. त्याच वाटेनं जायचे तुकोबा, तिथेच बसलेले असायचे, खाऊ घालायचे तुकोबांना आणि मगच घरी आल्यावर स्वतः खायचे. काय बायका होते ना, संतांच्या बायका पण बायकाच. तुमचं बरं आहे ना? विचारलं ना तुमची 3 टाइम खाली तरी मागणी गेल्यावर मग ती काय बायचावर भेटलंय मी आई म्हणून सांभाळलं 3 काय बायका बाय संतांच्या. अहो धोतर फाटल्या माझ्या तुकोबाचं. तुकोबारा गरीब होते असं नाही. तुकोबारांसारखी श्रीमंती कोणाची नाही. तुका आकाश आहे एवढा, आकाशापेक्षा मोठे अणुपेक्षा लहान असणारे तुकोबा, त्यांची श्रीमंती आणि गरिबी तुम्ही आणि वर्णन करू शकत नाही. 65 लाखाची सावकारकी होती माझ्या तुकोबांची. किती? 65. म्हणजे आताच नाही, 450 वर्षापूर्वी. आताच 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपये. अशा हिशोबाने 65 लाख. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा कर्जपत्र इंद्रायणीत बुडवायची ठरवली होती. किती? 25 बैलगाड्या. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमीन होतं घाण तुकोबाकडं. अशा कर्जपत्राच्या किती बैलगाड्या? 25. बरं का? 2 BHK आपला तरी भजन करीत नाही आपण. 25 बैलगाड्या. श्रीमंती झाला मास करायचं नाही रे. हा असावी पण करू नये. 7 कोटी घरं सोन्याची होती रावणाची. किती? 7 कोटी. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटलची होती. तुलसीरामामध्ये वर्णन आहे बरं का? धोंड्याचा महिना एक चौकट. अर्धा तोळा घातला तुमच्या सासऱ्यानं गेल्या वर्षी तुम्हाला, तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस टीव्हीत होते. नाकाचा जामाई गेला सासरवाडीला महिनाभर. अर्ध्या थोड्यावर 22.5 क्विंटल सोन्याची एक चौकट. विचार करत ना, 3.5 ते 4,000 चौकटी असणार. एक घर 7 कोटी घर सोन्याची. पैशाचा सोडा 70 ऐका 80,000 ऐका 1 लाख वर 1.25 लाख नवराच्या पायऱ्या कुठे राखलीला गाढवरी गजानना सगळी करी बाळांपणा ही सत्ता आहे रावणाची. पण हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही हे अटल सत्य वारकरी संप्रदायाचं. देव देतो रे, सगळं देतो, देऊन बघतो. रावणासारखा शिवभक्त आज तागायत झाला नाही. आज नाव मोमेंट आताच्या क्षणापर्यंत सगळ्यात मोठी शिवभक्त रावण होतं. धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचं. भाग्य त्या रावणाचं शंकराची भक्ती करायला मिळाली. आणि देवाच्या अवतारामध्ये सगळ्यात भोळा नागबाबा सांगतात शिव भोळा, त्याचे पाय माझे सगळ्यात स्वभाव भोळा महादेवाचा. तपश्चर्या केली, शिवाला प्रसन्न केलं, सगळ्यात मोठे शिवभक्त झाले. माझ्या शिवाचं तरी काही मन कमी मोठं म्हणावं का? नुसत्या मनाचा विचार करावा. लंका कोणाची? लंका कोणाची मांजरीकर? लंका बिका पाटलाची. मग लंका ही महादेवांची. लंकेचं स्थापत्य महादेवाचं आहे. महादेवाच्या लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला मंत्र म्हणायला बोलवलंय. कारण रावणासारखा शिवभक्त नाहीये. शास्त्र वेद उपनिषद पाठ आहेत रावणाचे. अशी सुंदर पूजा मागली, असे शुद्ध मंत्र म्हणले, आनंदी झाले देव. देव म्हणले काय रावण फार हुशार होता. रावण म्हणला देवा एवढेच खुश झाला आहात तर अख्खीच लंका द्या. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि बंगलाच घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं महाराज. म्हणलं द्या आता. शेवटी शिव आहे ना, दिला दादा. अख्खी लंका दिली सोन्याची. आली का टिकवत? नाहीच आहे. ऍटिट्यूड, अहंकार न लागू राजस. राजस म्हणजे लाडावलेला. राजस याचा अर्थ
लाडवलेला. जेव्हा देवाचे दास आम्ही होतो तेव्हा देव सगळं देतो. 22-23 वर्षाची पोरगी आहे मी. काही एका काळावर तपश्चर्या केली का वनात जाऊन? नाहीच की. तुमच्या लेखीत आणि माझ्यात काय फरक आहे दादा? काहीच नाही. फक्त घरात भगवंताची सेवा केली जाते, प्रेमे भावे त्या भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलंय. आज अख्खं जग आमच्या चरणावर नतमस्तक होत आहे, तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलंय. अधिकार आमचा नाहीच. देवाने दिलंय राजस. पण जेव्हा देव देतो ना तेव्हा माणूस लाडावतो. आणि जेव्हा लाडावतो तेव्हा ज्ञानाचा पहिला गुण आहे अहंकार. बरं, अहंकार माणसाला साध्या सुद्धा येत नाही. अहंकाराला सुद्धा अहंकार आहे, कुणाकडे जावं? वाक्य कळतंय? अहंकाराला सुद्धा अहंकार आहे, कुणाकडे जावं? तो कुणाकडे जात नाही. रुक्मिणी मातेला अहंकार झाला. कोणाला? रखमाई. हा, रखमाईचा लय अधिकार बरं का. देव बायकोच ऐकतो बरं का. देव सुद्धा बायकोच ऐकतो. काय लागतं रे बायकाला? 2 शब्द प्रेमानं बोलायचं, आयुष्यभर खुश राहतील बायको. खरं नाही का मा? खरं सांगा बरं, आयुष्यात कोण चांगला पाहिजे? नवरा चांगला पाहिजे. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं बोलावं, गावानं हिंडवावं. फक्त नवऱ्यानं म्हणावं कशाला टेन्शन घेतली मी बाई, आनंदानं संसार करते. खरं नाही का मा? का माय मावल्या? खरं नाही का? खरं नाही का? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं झालं घे परत सांगायचं माय, एक्सपिरियन्स न सांगायचं सगळं माय. खरं का माय? कोण चांगलं पाहिजे माझ्या आयुष्यात? मी कशाला बोलू? महाराज माऊली म्हणतात, जरी सख्याचा जीवाला बाया सासरवासच आहे. तर नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सहन करते. परमात्माचंही तसंच आहे. योग्य गुरु भेटला की संसारही सोपा होतो. तुका म्हणे सोपे आहे शहाणा तो धनी. शहाणा धनी पाहिजे. काय लागतं आयुष्यात? ऐकत जात की नाही. आता केली बायको तर नीट सांभाळली तरी जमणार. एक तर करायची नाही, मला आपल्याला सांभाळ होत नाही तर हे की नाही. विनंती माझी प्रेमानं सांगते दादा, वडिलांच्या वयाच्यात तुम्ही माझे आणि संसार आहे शेवटी. तो कसंही केला तरी उलट सोलटच होणार आहे. थोडं प्रेमानं बोलायचं आहे. तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. तुमचं बी चुकतं नाही, तुमची येळ चुकते, दुसरं काही नाही. तुम्ही लय गोड आहे, फक्त येळ चुकते नाही. रखमाई मात्याला रागाला नाही. तुम्ही विषयाकडे येत जा. कुणाला रागाला माय बाबू? कोणाला? देव बायकोच ऐकतो बरं. अख्खे संत जेव्हा देवाला उठवून काढतात तेव्हा सगळे संत रखमाईला रखमाबाई तुम्हा ये बुद्धत या रखमाबाई तुम्हा ये बुद्धत या से हलवणी जागे करा देवराया. से हलवणी जागे करा देवराया. की नाही ती रखमाबाई. और राजाई नामदेवरायची बायको लय श्रीमंता घरची. बावडी 3 क्विंटल सोन्याचा पलंग होता तिला झोपायला माझे. किती? 3.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता. पलंग काय ऐकताय मांजरीच्या बाया? पलंग होता पलंग झोपाया. तरी नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती ग. चहा जे, पाणी जे, स्वयंपाक जे. तुमचं बरं आहे ना? मधून विचारित राहील माणूस. काय केलं तसं त्या राजाईनं देवाचं ऐकलं. देवकडे ऐकलं. मग देवाच्या बायकोकडे तक्रार केली. कुणाकडे? रखमाबाई सांगत विठ्ठला विठ्ठला वेडा झाला नामा तुम्हा पाय. तुम्हा पाय वेडा झाला नामा तुम्हा पाय. तुम्हा पाय वेडा झाला नामा तुम्हा की नाही. त्या रखमाबाईला राग आला, अहंकार झाला. कशाचा? बली प्रतिपदा. माहित आहे? तुम्ही तरी बोलत जा. बली प्रतिपदा माहित आहे? हा, दिवाळीत आला. दिवाळीत असती. आपण त्याला काय म्हणतो आपल्या भाषेत? प्रमाण मराठीमध्ये पाडवा म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो?
पाडवा पाडव्याला कोण कुणाला बोलावलं दादा? बरं मला तुमचं लग्न झालं ना, पाडव्याला कुणा कुठून घेता तुम्ही? माहितच नाही तुम्हाला पाडव्याला. तुम्ही काय करा, तुमचं झालं आता विचारलेलं बरं असतं. नाव काय करू तुमचं? वा रामकृष्ण दोन्ही द्वापार त्रेतायुग एकत्रित महाराज. बरं का काय आई बाप भाग्यवान असते. लेकराचं नाव देवाचं नाव का ठेवायचं असतं माहित आहे? देवाचं नाव कसंही मुखात तरी कल्याण करतं महाराज. अहो लेकराचं नाव विठ्ठल असावं विठ्ठला म्हणावं, शिव असावं शिव म्हणावं, राम म्हणावं नुसतं कृष्ण म्हणावं तरी पुण्य. तर मला सांगा विष प्रेमानं पिलं मरत नाही का? विष प्रेमानं पिलं मरत नाही का? घरी गेला ट्राय करा, सकाळी कळतंय खावा सुतक होईल. खरं रे विष प्रेमानं पिलं तरी म्हणणारच आहे. देवाचं नाम कसंही मुखात आलं तरी पुण्य देणारच आहे, कारण त्याच्यात तेवढी ताकद आहे. काय म्हणता भाग्यवान असतील, कुटुंब वारकरी असं वैष्णव असं काय सुंदर नाव ठेवलं दादा रामकिशन दादा. रामकिशन दादा लग्न झालं ना तुमचं? तुम्ही माझ्या वडिलाची वय दादा म्हणून तुम्हाला सहज बरं का महाराज. बरं का फक्त राग घेऊ देऊ नका, दिगीनापासून डोक्यात महाराज. बरं का हे गोड महाराज आमचे रामकिशन दादा. मला सांगा दादा तुम्ही संसारही करताय परमार्थही करताय, दोन्ही गोष्टीचं तुम्हाला ज्ञान आहे. मला सांगा खरा आनंद कशात, परमार्थात का संसारात? परमार्थात. आता म्हणले बरं परमार्थात हे की नाही? तुम्हाला ऐकू आलं का पुढच्या दोनच्या? काय म्हणले दादा कशात सुख आहे? परमार्थात. ऐकत जा जरा काय कशात सुख आहे गुरुजी? परमार्थात. फिक्स ना दादा, लॉक किया जाए फिक्स ना. आता तुम्ही मला सांगा रामकृष्ण दादा जर परमार्थात आनंद आहे, जर परमार्थातच आनंद आहे, घरी कीर्तन करणार तुम्ही कुठं जाणार आहे? जाणार घरीच आहे ना. हे सत्य शेवटी जावं तर घरीच वाटतं ना आम्हाला, हे की नाही? मम्मी कुठं म्हणलं नका करू, अवावली म्हणतात आसोनी बिंदा संसार करायचा घाबरायचं. हा परमार्थ करत करत संसार करायचा, संसार करत करत परमार्थ करायचा. अधिकारी माणूस येतो विनंती फक्त एवढीच आहे, भजनात नशा असावी. विनंती फक्त एवढीच आहे, नशेत भजन नसुनी. काय म्हणणं आहे तुमचं? हे की नाही भविष्यात महाराज काय म्हणणं तुमचं? नशेत भजन नसुनी दादा, हे की नाही? आमच्या पगावाज वाजत काय पगार वाजवतात. बाटलीशिवाय ह्याची ढुलकी वाजत नाही, ह्याला आनंदी म्हणायचं. गांजाची वयात झायची आपल्यात नाही, ह्याला गुंधळी म्हणायचं. भजन करा दादा. मी म्हणते काही करणार नाही गाता हरिपाठ नाही शिवपाठ नाही काय जाऊ प्रेमानं भजन करीत जा, काही हरकत नाही, पण शुद्ध तरी असावं माणूस. भजन करा ना जुनी भजन. लेकरांची सेवा केली सत्वा कस पांग फेटू कस जगी जीव माझा